नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका मोठ्या आर्थिक घडामोडीवर बोलणार आहोत ज्याने अक्षरशः सोन्याचा आणि चांदीचं मार्केट हादरून सोडलं आहे. आज सोन्याच्या भावात झालेली विक्रमी घसरण ही फक्त कुठल्या एका शहरापुरती मर्यादित नाही, तर दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारापर्यंत सर्वांसाठी एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आली आहे. सोन्याचे भाव विक्रमी स्वस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावाने जो उच्चांक गाठला होता, ज्यामुळे सामान्य माणसाचं सोने खरेदीचं स्वप्न लांबणीवर पडलं होतं, तो उच्चांक आता तुटलेला दिसत आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर जो 1,35,000 रुपयापर्यंत पोहोचला होता, तो आता खाली उतरला आहे. ही घसरण नेमकी किती आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काय घडामोडी घडल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सोन्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे की नाही, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आज सोन्याचे भाव चांगलेच उतरले आहेत. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि अगदी 10 ग्राम, 8 ग्राम आणि 1 ग्रामच्या दरात अमूलाग्र बदल झालेले आहेत, ज्यामुळे खरेदीदार आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या या सविस्तर माहितीला, जिथे आपण सोन्या चांदीच्या दरातील प्रत्येक लहान मोठ्या बदलांची नोंद घेणार आहोत आणि तुमच्या गुंतवणुकीसाठी एक योग्य दिशा ठरवणार आहोत. सोन्याच्या भावात झालेली ही घसरण नेमकी किती मोठी आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला सोन्यासोबतच चांदीच्या दराकडेही लक्ष द्यावं लागेल. कारण जेव्हा धातूच्या दराचा ट्रेंड बदलतो तेव्हा तो एकत्रितपणे बदलत असतो. आज विशेष करून चांदीच्या भावात आपल्याला चांगली घसरण पाहायला भेटत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीने 48.97 प्रति अंशचा टप्पा गाठल्यानंतर आता दरात लक्षणीय घट झाली आहे. याचा थेट परिणाम भारतीय बाजारांवर झाला आहे. तुम्हाला आठवत असेल, चांदीचा भाव प्रति 1 किलोसाठी जवळपास 1,94,000 रुपयाच्या टप्प्यावर जाऊन पोहोचला होता, ज्यामुळे चांदी खरेदी करणं खूपच महाग झालं होतं. पण आजच्या दिवशी या उच्चांकावरून चांदीचा दर घसरून जवळपास 1,51,500 रुपये प्रति किलोवर आलेला आहे. याचा अर्थ काय, तर एकाच दिवसात चांदी जवळपास 42,500 रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही आकडेवारी सामान्य नाही, ही खूप मोठी घसरण आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी चढ उतार आणि सध्या जागतिक गुंतवणुकीचा बदललेला ट्रेंड यामुळे हे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक गुंतवणूकदार सध्या सोन्यातून पैसे काढून सुरक्षित ठिकाणी वळवत आहेत, ज्यामुळे मागणी कमी होऊन दर उतरत आहेत. सोन्यासाठी येणारा काळ हा सुवर्णक्षण ठरू शकतो, कारण भारत सरकार आता सोन्यावरील काही GST कमी करणार का, हा प्रश्नही चर्चेत आहे. वाढत्या सोन्याच्या भावाने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांना आजचा हा दिलासा खूप मोठा आहे. आता आपण आजच्या सोन्याच्या ताज्या भावाकडे वळूया. मी तुम्हाला भारतीय प्रमुख शहरामधील 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर सांगते, जेणेकरून तुम्हाला एक अंदाजे आकडेवारी लक्षात येईल. आजचा 22 कॅरेट सोन्याचा दर 11,175 प्रति ग्रॅम आहे. प्रमुख शहरामध्ये 1 ग्राम सोन्याचे ताजे दर खालील प्रमाणे आहेत. चेन्नई 24 कॅरेट 12,273, 22 कॅरेट 11,250, मुंबई, कोलकाता, बंगळूर, हैदराबाद, केरळ, पुणे 24 कॅरेट 12,191, 22 कॅरेट 11,175. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील आजचे सोन्याचे ताजे दर. आपण 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट या तीनही प्रकारचे दर पाहू. सगळ्यात आधी 18 कॅरेट सोन्याचे दर. आज 1 ग्राम 18 कॅरेट सोन्याचा भाव 9,143 रुपये आहे. 10 ग्राम साठी हा दर 91,430 रुपये इतका आहे. उच्चांकांच्या तुलनेत इथे चांगली घसरण झालेली दिसते. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचे दर. हा दर सामान्यपणे दागिने करण्यासाठी महत्त्वाचा असतो. आज 1 ग्राम 22 कॅरेट सोनं 11,175 रुपये प्रति ग्रॅमने मिळत आहे. 10 ग्राम सोन्याचा दर 1,11,750 रुपये आहे. उच्चांकापेक्षा 22 कॅरेट सोनं आज स्वस्त झालेलं आहे. आणि शेवटी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर. आज 1 ग्राम 24 कॅरेट सोनं 12,191 रुपयांना मिळत आहे. 10 ग्राम शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 1,21,910 रुपये आहे. उच्चांक जो 1,35,000 रुपये होता, त्यापेक्षा आज 13,000 रुपयाहून अधिक स्वस्त झालेला आहे. हे सगळे आकडे पाहिले की मनात एकच प्रश्न येतो, सोनं विकत घेण्याची ही योग्य वेळ आहे का?
सध्या सोनं स्वस्त झालेलं आहे, तर आपण लगेच खरेदी करावी का? मित्रांनो, याचं स्पष्ट उत्तर आहे सध्या नाही. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा ट्रेंड ओळखणं गरजेचं आहे. सध्या मार्केटचा अंदाज असा आहे की सोन्याचे दर आणखी स्वस्त होऊ शकतात. अनेक अनुभवी गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या 15 दिवस ते 1 महिन्याच्या आत सोन्याचे भाव आणखी 25 ते 30% कमी होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ काय, तर सोन्याचे दर मूळ किमतीवर येण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच 18 कॅरेट सोन्याचा 10 ग्रामचा दर जवळपास 72,000 रुपये, 22 कॅरेटचा दर 92,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 98,000 ते 1 लाख रुपये प्रति 10 ग्राम पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. ज्यावेळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख रुपये प्रति 10 ग्रामच्या आसपास येईल, तीच वेळ असेल सोनं विकत घेण्याची. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हे दर खाली आल्यानंतर ते कायम राहतील का, तर याचे उत्तर नाही आहे. सोन्याचे भाव खाली न जाता परत एकदा वाढायला सुरुवात करतील. शेअर मार्केट प्रमाणे सोन्याचा ट्रेंडही कधीही मागे पडत नाही, तो नेहमीच पुढे जात असतो आणि वरच वाढत राहतो. त्यामुळे आपल्याला फक्त योग्य वेळी कमी किमतीत गुंतवणूक करायची संधी साधायची आहे. 24 कॅरेट सोनं 1 लाखावर आलं, 22 कॅरेट सोनं 92,000वर आलं आणि 18 कॅरेट सोनं 72 ते 75,000च्या दरम्यान आलं की गुंतवणूक करण्याची सोन्यासारखी संधी असते. एकदा गुंतवणूक केली की पुढील 3 वर्षासाठी डोळे झाकून शांत राहायचं. सोन्याचा मागचा इतिहास पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की दर 5 वर्षांनी सोन्याने जवळपास दुपटीची वाढ दिली आहे. आज सोनं विकत घेतलं तर 2030 पर्यंत याच भावात आपल्याला दुप्पट वाढ दिसून येऊ शकते. त्यामुळे घाई न करता योग्य वेळीची वाट पाहणे आणि भाव आणखी उतरल्यावरच गुंतवणूक करणे हा सध्याच्या बाजारात सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. सध्याचा काळ सामान्य ग्राहकासाठी आणि गुंतवणूकदारासाठी एक मोठे संधीचे दार उघडून देणारा आहे. या संधीचा योग्य फायदा घेण्यासाठी बाजाराच्या ट्रेंडवर बारीक लक्ष ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.